काटेलधाम अर्थात गुलाबबाबांची कर्मभूमी या ठिकाणी आज एक विवाह संपन्न झाला. जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी काही वर्षापूर्वी दत्तक म्हणून घेतलेल्या पल्लवी अर्थात स्वर्गीय दिलीप वासुदेवराव काळमेघ यांची सुकन्या आणि मनोहरराव नामदेवराव डुमाळे यांचे कनिष्ठ चिरंजीव विठ्ठल यांचं शुभविवाह आजच्या दिवशी या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याला बेलखेडमधून आणि बावनबीर आणि संग्रामपूर तालुक्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित लोक होते. आमदार संजय कुटे यांच्या धर्मपत्नी अपर्णाताई कुटे यांच्यासाठी तर हा सोहळा अगदी घरच्यापेक्षाही जवळचा होता. ह्या सोहळ्यात त्या प्रामुख्यानं हिरिरीनं सहभागी झाल्या, कारण डॉक्टर संजय कुटे यांनी दत्तक घेतलेल्या ह्या मुली आणि त्यांचं लग्न अर्थात ते अपर्णाताईंच्या मुलीच्या लग्नासारखंच होतं. त्यामुळे त्यांची धावपळ या लग्नामध्ये प्रचंड दिसत होती आणि वरमाय या नात्यानं त्यांनी आपली भूमिका या संपूर्ण समारंभामध्ये रोवली. विठ्ठल आला विठ्ठल आला, नवरदेव आला नवरदेव आला आणि नवरी नवरदेवांचं स्वागत करण्यातसुद्धा अपर्णाताई व्यस्त होत्या. काटेलमध्ये भव्य सभागृहात असलेल्या गुलाबबाबांच्या संपूर्ण पुतळ्यासमोर त्यांचं दर्शन आणि याच ठिकाणी पुतळ्यासमोरच हा संपूर्ण विवाह सोहळा अत्यंत थाटात संपन्न झाला. संग्रामपूर, जळगाव, तेल्हारा, बेलखेड आणि परिसरातील संपूर्ण समाज बांधव या विशेष सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्याचं वैशिष्ट्य हे असं की यातील ही स्वस्ति स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितो बल्लाळे मुरणं विनायकमहं चिन्ता मतदारसंघातील संपूर्ण समाज बांधव, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचीसुद्धा या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लाभली. लग्न सोहळा लग्नविधी पार पडल्यानंतर या वधूवरांना आपल्या व्यासपीठावर नेण्यात आलं. या ठिकाणी स्वर्गीय दिलीप काळमेघ हे पल्लवीचे वडील अर्थात विठ्ठलचे सासरे यांचंसुद्धा या उभयतांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर पल्लवीने विठ्ठलला ओवाळलं. विठ्ठलनेसुद्धा मंगळसूत्र पल्लवीच्या गळ्यात घातलं. त्यानंतर ब्राह्मण गाठ पडली आणि मग नंतर आई, मावशी, बहिणी हा सर्वांचा गोतावळा झाला. त्यानंतर लोकप्रिय आमदार संजय कुटे, आमच्या अपर्णाताई यांनी वधूवरांचं
जे सुपस्कार आहेत ते सुद्धा केले आणि कन्यादानाचं एक पवित्र कार्य आणि तो लाभ या निमित्तानं अपर्णाताई आणि संजयना मिळाला. या सोहळ्याने परिसरातील अनेकांची मने हरवून निघाली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अपंग आघाड्या, दिव्यांग आघाड्या याचे सुद्धा काही पदाधिकारी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनीसुद्धा या कार्यक्रमात काही महिन्यापूर्वी झालेल्या दिव्यांग मेळाव्याच्यातील जोडप्यांचा इथं सत्कार केला आणि त्यानंतर शेवटी मिष्टान्नाच्या जेवणाने या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.